काही लोक अशी चौकशी करतात राव, की "दादा तू शेतामध्ये कसा राहतो? आणि शेतामध्ये तुमची राहण्याची अडचण कशी आहे? आणि शेतातलं वातावरण कसं आहे?" हे लोकं फार चौकशी करतात. भाऊ, आम्ही शेतात कसं राहतो, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत भावांनो. चॅनलवर नवीन असाल, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि वेळ आलेला असेल, तर ऑल नोटिफिकेशनला सेट करून नोटिफिकेशनला ऑन करा. जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे जे अपडेट आहे, ते तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर चला सुरुवात करूया भावांनो, या व्हिडिओला. भावांनो, काही लोकं असे म्हणतात, की "दादा तुम्ही शेतात कसे राहतात? आणि शेतात तुमचं घर आहे का? आणि शेतामध्ये तुम्हाला भीती वाटत नाही का?" तर मी सांगतो आणि शेतातलं वातावरण कसं असतं दादा? तर मी सांगतोय भावांनो, भाऊ आमच्या शेतातलं वातावरण दुसरं कुठेही नसेल. मस्त शेतामध्ये लिंबाची झाडं असते आमच्या, पुन्हा हिरवं-हिरवं गवत, पाण्याचं वाहणारी जी नदी असते ती नदी आमच्या शेतामध्ये आहे, विहिरी आहे. आम्ही शेततलाव सुद्धा केलेला आहे. एकंदरीत आमच्या शेतामध्ये खूप छान-छान वातावरण आहे. आणि काही लोकं विचारतात, की "दादा तुम्ही गावात का नाही राहत? शेतातच का राहतात?" भाऊ, गावातल्यापेक्षा छान वातावरण असतं आणि गावात पाणी कधी येतं, गावात नळं कधी येतात, याची काही गॅरंटी नसती भावांनो. कधी नळ दुसऱ्या दिवशी येतो, तिसऱ्या दिवशी येतो, चौथ्या दिवशी येतो. पण आमच्या शेतामध्ये ना जागीच विहीर आहे आणि पाण्याची पण व्यवस्था आहे भाऊ. म्हणून आम्ही इकडे घर स्वतःचं बांधलं आणि मस्त राहतो गोड्या-गोविंदाने. आणि हो भावांनो, बघा इथं मी शेतात बसलेलो आहे आणि शेतामध्ये मस्त गवतातला सुगंध दरवळतोय आणि त्या सुगंधाने मला मोहित केलं. एवढं भारी वातावरण असून माणसं इथं सुद्धा मोहित होऊन या शेतावरती खूप प्रेम करतात आणि या शेतातला निसर्ग सर्वांना आकर्षित करतो. जणू की तुम्ही त्याच्या प्रेमातच पडला. भावांनो, असं आहे आमचं शेतातलं राहण्याचं एकंदरीत वातावरण. तर कसं वाटलं भावांनो आमच्या शेतामधलं वातावरण? तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडेल का शेतात राहायला? आणि शेतात यायला आवडेल का? हे तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा भाऊ. आणि चॅनलला सबस्क्राईब करा राव आणि बघा व्हिडिओला. चला भेटूया. बाय बाय. राम राम. सी यू.